सुट्ट्या लागणार आहेत. कोणत्या सणाच्या सुट्ट्या आहेत बरं या? दिवाळी. अगदी बरोबर. मग दिवाळी या सणाला तुम्ही सगळे फटाके उडवणार का, वाजवणार का? नाही. मग काय करणार? पुस्तके घेणार. बरोबर. आपल्या आई बाबांना सांगायचं या दिवाळीला आम्हाला फटाके नको, पुस्तके हवी. फटाके वाजवल्यामुळं प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण होतं, त्यामुळे कोणीही फटाके वाजवायचे नाही. फटाक्यांना जो आपण खर्च करतो त्याऐवजी पुस्तकं विकत आणायची. बघा इथं आता आपल्याकडे आपल्या शाळेतली, ग्रंथालयातली भरपूर पुस्तकं आहेत. आता ती पुस्तकं वाचताना त्या पुस्तकांच्या काही गमती जमती आहेत त्या मी आज तुम्हाला सांगते. ठीक आहे? बघा आता आपल्या हातात कोणतंही पुस्तक आल्यानंतर आधी काय करायचं तर त्या पुस्तकाला दोन बाजू असतात, एक पुढची बाजू आणि एक मागची बाजू. पुढच्या बाजूचं जे पहिलं पान असतं त्याला आपण म्हणतो मुखपृष्ठ. काय म्हणतो आपण? मुखपृष्ठ. आणि मागच्या बाजूचं जे पान असतं त्याला आपण म्हणतो मलपृष्ठ. काय म्हणतो? मलपृष्ठ. मग त्या मुखपृष्ठावर काय काय असतं ते आधी आपण समजून घेऊया. बघा मुखपृष्ठावर आधी त्या पुस्तकाचं नाव दिलेलं असतं मोठ्या अक्षरात. आता या पुस्तकाचं काय नाव आहे? खरा मित्र. आणि कसं ते मोठ्या अक्षरात दिले की नाही छान. मग त्या पुस्तकाच्या नावाबरोबरच त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, कोणी लिहिले ते पुस्तक, त्या लेखकांचं नाव सुद्धा दिलेलं असतं. इथे बघा साने गुरुजींच्या गोड गोड गोष्टी म्हणजे ते पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? साने गुरुजी. त्यानंतर या मुखपृष्ठावर तुम्हाला प्रकाशकाचे नाव सुद्धा दिलेलं आहे, साधना सेवा प्रकाशन पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. बघा आता या पुस्तकामध्ये आपल्याला साने गुरुजींच्या छान छान गोष्टी वाचायला मिळणार आहेत. म्हणूनच या पुस्तकावर छान असं रंगबिरंगी रंगीत सुंदर असं चित्र दिसते आपल्याला. म्हणजे मुखपृष्ठावर काय काय बघायला मिळेल आपल्याला? पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, सुंदर असं रंगीत चित्र आणि प्रकाशकाचं नाव. आता आपण मलपृष्ठाची माहिती घेऊया. बघा हे आहे त्या पुस्तकाचं मलपृष्ठ. मलपृष्ठ म्हणजेच पुस्तकाची मागची बाजू. मग त्या मलपृष्ठावर काय काय दिसतं बघा. पुन्हा एकदा इथे प्रकाशकाचं नाव आहे. त्यानंतर या पुस्तकाचे जे लेखक आहेत साने गुरुजी त्यांनी कोणती कोणती सुंदर पुस्तकं लिहिलेली आहेत त्या सगळ्या पुस्तकांची नावं इथे दिलेली आहेत. त्याचबरोबर इथे खाली प्रकाशकाचं नाव आहे आणि त्या पुस्तकाची किंमत दिलेली आहे. बघा इथे किंमत 25 रुपये अशी दिलेली आहे. ही किंमत काही तुम्हाला इथे काळ्या पांढऱ्या रेषांमध्ये सुद्धा दिलेली आहे. दिसते का सगळ्यांना? हो. तर याच्या उजव्या काळ्या पांढऱ्या रेषा आहेत त्याला म्हणतात बारकोड. काय म्हणतात? बारकोड. आपण दुकानात गेल्यानंतर मशीनच्या साहाय्याने तो बारकोड स्कॅन केला जातो आणि त्या पुस्तकाची किंमत बघितली जाते. तर तुम्हाला मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ समजलं का? हो. आता आपण या मुखपृष्ठाचं जर पहिलं पान उघडलं तर इथे पुन्हा आपल्याला दिसतं बघा मोठ्या अक्षरामध्ये पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, पुस्तकाची किंमत, पुस्तकाचे प्रकाशक. आता पहिलं पान पलटी केल्यानंतर पहिल्या पानाच्याच मागच्या बाजूला काय दिलेलं आहे बघा. इथं दिलेलं आहे या पुस्तकाची पहिली आवृत्ती. म्हणजेच काय तर हे पुस्तक पहिल्यांदा कधी प्रकाशित झालं होतं तर 1941 साली हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालेलं आहे. त्यानंतर पुनर्मुद्रण म्हणजे नंतर हे पुस्तक कधी प्रकाशित झालेलं आहे तर जानेवारी 2012 आणि मार्च 2016 साली हे पुस्तक पुनर्मुद्रित केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मुद्रकाचं नाव दिलेलं आहे. मुद्रक आहेत नर्मदा ऑफसेट पुणे. म्हणजे कोणी हे पुस्तक छपाई केलेली आहे त्यांचं इथं नाव दिलेलं आहे. त्यानंतर मुखपृष्ठ म्हणजे आपण या मुखपृष्ठावर जे सुंदर चित्र बघतो आहे ते चित्र कोणी काढलेलं आहे त्या चित्रकाराचं नाव इथं दिलेलं आहे श्री राजेंद्र गिरधारी. समजलं सगळ्यांना? हो. तर आता तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ह्याच्यातलं एक एक पुस्तक घ्यायचं आहे आणि त्याच्या मुखपृष्ठाविषयी आणि मलपृष्ठाविषयी माहिती द्यायची आहे.